वॉटरफॉल आला वॉटरफॉल आम्ही तो चाललो आणि यंदाचा प्रवास कोकण रेल्वेचं। मग चला। वेलकम टू माय व्हिडिओ। आता आपण गावाला चाललो आणि मी ट्रेनवरती बसून वेफर आणि हे मोबाईल बघतो। तर आता आपण पोहोचलो पनवेल स्टेशनला। एकदम टायमावर आहे ट्रेन। आता याच्या पुढे मला वाटते डिले होत जाणार आहे। आता नेक्स्ट होल्ड असणार आहे चिपळूण। चिपळूणला आपण फूड बुक केलं आहे। पहिल्यांदा ऑन ट्रेन फूड बुक केलं आहे। बघूया लंच टाईम 2:30चं दाखवत आहे चिपळूणचं, किती वाजता पोहोचतो ते आणि फूड पण येतं का मी तुम्हाला थोड्या वेळात म्हणजे ज्यावेळी येईल तेव्हा मी सांगेनच। तर आता इकडनं डिपार्ट होते आहे ट्रेन। तर मित्रांनो आपण पोहोचलो आहोत वीर स्टेशनला। आता इकडनं ॲक्च्युली हा होल्ड नाही आहे, तरी पण सिग्नलला वाटे गाडी थांबलेली आहे। तर वीर स्टेशन आहे हा। आता नेक्स्ट स्टॉप आहे चिपळूण। चिपळूणला आपण फूड ऑर्डर केलं आहे जसं सांगितलंच आहे। आल्यावरती तुम्हाला दाखवेन की रेल्वेमध्ये फूड बुक केल्यावरती येतं की नाही ते। मी पहिल्यांदाच केलेलं आहे आणि आता भूक लागलेली आहे तशी। तर बघूया इकडनं आता सिग्नल जसं सुटेल आपण डायरेक्ट भेटूया आता चिपळूणला। चला। तर मित्रांनो पोचलो आहोत आपण खेड स्टेशनला। खेड स्टेशनला ॲक्च्युली होल्ड नाही आहे पण पासिंगसाठी थांबलेली आहे। मी बोललो होतो जसं पनवेल क्रॉस होतो आहे ही ट्रेन थोडी डिले होत चालली आहे। तर 2:30चं टायमिंग होतं चिपळूणचा, तरी अजून खेड स्टेशनलाच आहे। ॲक्च्युली लंच ऑर्डर केलं होतं, म्हणजे 2:30 वाजेपर्यंत पोचेल चिपळूणला। तर आता वाजले आहेत 2:45। आता याच्यानंतर चिपळूणला म्हणजे लंच कधी करणार असं झालेलं आहे। गाडी थांबलेली आहे, पुढं फॉग झालं, AC मुळे ना थोडंसं फॉग झालेलं आहे। तर तशी गाडी चालते आरामात, पण आता माहीत नाही कुठल्या गाडीसाठी पासिंगसाठी थांबलेली आहे। खेडच्या नंतर चिपळूणच आहे वाटते, मध्ये पोपसो कुठलं दुसरी पासिंगसाठी गाडी थांबणार नाही आहे ती। बघूया 3 वाजून गेले, अजून काय लंच आलं नाही। ॲक्च्युली मला फोन आला होता त्यांचा की तुम्ही कुठे पोचलात म्हणून। मी सांगितलं की खेडवरनं जस्ट ट्रेन निघालेली आहे। 35 किलोमीटर दाखवत होती खेडवरनं चिपळूण। तर आता ऑलमोस्ट आपण पोचायला आलो आहे। ट्रेन परत स्लो झालेली आहे। त्याने सांगितलं की गेटवर म्हणजे डोरवर या पटकन, म्हणजे मी हँडओव्हर करू शकतो लंच तुम्हाला। जेवणाचा वेळ तर निघून गेलेला आहे, पण आता ऑर्डर केली आहे। ॲक्च्युली बिर्याणी ट्रेनमधनंच घेतली होती आणि भूक भरपूर लागली होती, तर ती खाली होती। आता हे पण जबरदस्त आता खायला लागणार आहे। 2:30चं टायमिंग तसं बरोबर होतं लंचला, पण ट्रेन 1.5 तास डिले चालते आहे। आता हा कुठला स्टेशन आला आहे काय माहिती, मला वाटलं चिपळूण येते म्हणून गाडी स्लो झालेली, पण हा चिपळूण नाही, हा अंजनी। आत्ता अंजनीला पोचले। अंजनीच्या नंतर 12-15 मिनटं लागणार चिपळूण स्टेशनला। बापरे, तर अजून लेट, म्हणजे 2:15 होईल वाटते पोचायला। हे वाटते थंडा विंडावाले येत आहेत, बघा अंजनी। वडापाव बिडापाववाले पाणीवाले येत आहेत। तर चला, अजून आपलं होल्ड टाईम थांबलेला आहे चिपळूण यायला। तर गाडी परत अंजनीला येऊन थांबलेली आहे। अजून इकडनं 15 मिनटं तरी लागतील आपल्याला चिपळूणला पोचायला। खूप जादा गाड्या सोडतात ना, त्याच्यामुळे खूप पासिंगसाठी गाडी थांबते। ऑलमोस्ट 1.5 तासच्या वरती डिले झालेली आहे। 2:30 वाजता चिपळूणला पोचली पाहिजे, ती अजून अंजनीलाच आहे। पण बाहेरचा निसर्ग बघत बघत ट्रॅव्हल करायचं पावसामध्ये मजाच काहीतरी वेगळी आहे।
मजा वाटते. सकाळची ट्रेन आहे, सगळं निसर्ग पाहायला मिळत आहे. धबधबा, हिरवगार, पुरं डोंगर सगळ्याकडे. अजून गाडी आहेच. आता या साईडला आलो. अजून गाडी अंजनीलाच उभी आहे. ॲक्च्युली पुढे ना टनल आहे, तर टनलच्या क्रॉसिंगसाठी गाडी उभी आहे. तर हाफ ॲन आवर असेल गाडीला यायला, तरी पण ते थांबतात. 1 तास असला 2 तास असला टनलला, कारण का सिंगल लाईन आहे, तर गाडी थांबावीच लागते. तर अर्ध्या तासाच्या वर तर इकडे झालेलंच आहे तसं. अजून काही गाडी आलेली नाही. बापरे, म्हणजे अजून 1-1.5 तास लेट होणार आहे. आता ही 7चा टाईम होता, आता 7:45 दाखवते कुडाळ. मला नाही वाटत 8:30पर्यंत, पण त्याच्या पहिला पण पोचेल तरी. की अजून गाडी पास होईल त्याच्यानंतरच जाईल. इथे डबल लाईन्स आहे बघा. ही एक लाईन आहे, ती एक आहे, त्याच्या पाठी एक आहे. म्हणजे इथे गाडी थांबू शकते. आणि इकडे पुढे तो तुम्हाला तिकडनं दिसत नाही, तो टनल आहे. ते टनलच्या क्रॉसिंगला ती गाडी क्रॉस झाल्यावरच आपली गाडी सुटणार आहे. बापरे, खूप डिले झालं, खूप खूप म्हणजे खूप. या स्टॉपला ना, अंजनी स्टॉपला ना माकड खूप असतात. आता काही दिसत नाहीत. नाही तर हा ते बघा, नाव घेतल्याने तेव्हा इकडनं तुम्हाला दिसत नसते, पण ते सामने आले आहेत. तिकडे भरपूर माकडं असतात इथे. ते जे आहेत ना तिथे आहेत, ते बघा तिथे लहान लहान आलेले आहेत. तर चला जाऊया गाडीवरती, कारण की ह्या साईडला खूप खाली गाडी आहे. त्या साईडला तरी प्लॅटफॉर्म आहे. मगाशी त्या साईडला होतं, गाडीच्या त्या साईडला होतं मगाशी. दिवा सावंतवाडी या गाडीसाठी थांबली होती. बरोबर 1.5 तासाच्या नंतर अंजनीवरनं आता ट्रेन सुटलेली आहे. 2 ट्रेन पासिंगसाठी थांबली होती. आताच निघाले ते बघा, अंजनी स्टेशन आताच निघाले. आणि आता जाऊन कुठे मला वाटते 4:30ला चिपळूण येईल. ॲक्च्युली लंच ऑर्डर केलं होतं. पहिल्यांदा करूया आरामात, बाहेरून येईल मस्त जेवू ट्रेनमध्ये. ट्रेन एवढी लेट झाली आहे ना, लंचचा ब्रेकफास्ट म्हणजे स्नॅक्सचा टाईम झालेला आहे 4:30. हे बघा किती मस्त दृश्य. कुठली नदी आहे तुम्ही कमेंट करून सांगा. चिपळूण आता येणारच आहे, 15 किलोमीटर इकडनं चिपळूण आहे. चिपळूण आलेला आहे. इथे नेनू ट्रेन लागलेली आहे दिवा. ही सकाळी आपण निघायच्या अगोदर दिसली होती वसईला. इकडे एक लागलेली आहे बघा, नेनू ट्रेन आहे. खाली आहे. आपलं लंच वाटते त्या साईडला येईल, कारण की प्लॅटफॉर्म त्या साईडला दिसते. चला बघूया. एक मिनिट. हा ये 67 प्रीतम 36. थँक्यू. तर मित्रांनो, आपली पार्सल आलेलं आहे. आज जाऊया. काका, काका, मला इथेच
पोचलो आपण रत्नागिरीला. खूप डिले चालली आहे, 2 तास तरी ट्रेन लेट आहे. पण ठीक आहे, गणपतीच्या पिरियडमध्ये एवढे लेट होतंच तसं, कारण की सगळ्या गाड्यांच्या पासिंगसाठी थांबायला लागतंय. तर मला वाटते कुडाळला 8:30 होतील आपल्याला पोचायला, कारण की आता 6:30 झाले, 2-2.5 तास, 8:30-9 वाजतील मला वाटते. तर असा दृश्य आहे रत्नागिरी स्टेशनचा ॲज ऑफ नाव. बघा खूप जण उतरली तशी रत्नागिरीला, पण जर धावते आजी कशी शेंगा घेऊन धावते बिचारी. तो फूड आला होता आपल्याला चिपळूणला, मस्त होता. आणि बघा मस्त वडापाव खाते, रत्नागिरीचा वडापाव. खालो चाय तर मित्रांनो आपण पोचलो आहोत आता राजापूरला. दोन तास लेट आहे, 2 तास पूर्वी. बापरे, आज गाड्या वाटे सगळ्याच लेट आहे. ती अनाउन्समेंट पण करते ती पण लेट आहे. सावंतवाडी, दादर सावंतवाडी ती पण लेट आहे. 45 मिनिट लेट आहे दादर सावंतवाडी, म्हणजे तुतारी असणार माझ्यामध्ये. तर आता 7:45 झाले, राजापूरला पोचले. हा होल्ड नाही आहे गाडीचा, पण ही दिव्या पॅसेंजर सारखी झालेली आहे. सगळ्या स्टॉपला थांबते आहे पासिंगसाठी. काय माहिती आता कुडाळला किती वाजता पोचतो आहे ते. आता आम्ही नांदगावला पोचलो आणि आपलं हे स्टॉप कुडाळला आहे. पण आपलं ट्रेन 2 hours लेट झाली. ओके, सो यू एन्जॉय. येस, पण 2 तास नाही लागलं असतं, तर 8 की 7 वाजताच पोचलो असतो कुडाळला. ओके. तर मित्रांनो ही गाडी लास्टला दिवा पॅसेंजरच झाली, कारण की येतात सगळे स्टॉप्स ती आता घेते आहे. आता कणकवलीला थांबली आहे. 7चा टायमिंग होता कुडाळचा, आता 9:15 झालेत. स्टील ॲट कणकवली ओनली. कणकवलीचा स्टॉप नव्हता, याच्या पहिला नांदगावचा स्टॉप नव्हता, वैभववाडीचा स्टॉप नव्हता. सगळ्या स्टेशनला थांबली. आता कणकवलीला. पहिलं माहीत असतं तर मी ओरसला पण उतरलो असतं, जर ओरसला थांबली असती. पण मी आता ऑटो सांगितली आहे कुडाळची, तर कुडाळलाच उतरायला लागेल. जर कदाचित ओरसला थांबली सिंधुदुर्ग तर तिथे गेट डाऊन केलं असतं, उलट जवळ आहे ते. पण डायरेक्ट कुडाळ स्टॉप होतं म्हणून मी ऑटो कुडाळची बुक केली. आणि आता ही आता सगळंच स्टॉप्स घेते आहे. नेमकं आता ती सिंधुदुर्गचे घेणार नाही मला वाटते, पण मे बी फाईन, कारण की कुडाळचा ऑलरेडी आपण ऑटो बुक केलेलं आहे. हाफ ॲन आवरमध्ये होपफुली पोचलो पाहिजे. आता इथे सिग्नल आता किती मिनटं थांबेल ते सांगू शकत नाही मी. चला बघूया. तर नेमकं सिंधुदुर्ग स्टेशनला ही ट्रेन थांबली नाही आहे. सगळेजण वाटले की सगळे स्टॉप्स घेत होते तर सगळे जाऊन उभे राहिले तिकडे. आणि सिंधुदुर्ग स्टेशन हे बघा गेलं, थांबलं नाही. म्हणजे डायरेक्टली आता कुडाळच घेणार. आणि सगळे आशेवर उभे होते. तर मित्रांनो उतरलोच आम्ही कुडाळ स्टेशनला. आणि हे नवीन लुक आहे कुडाळ स्टेशनचं बघा. वाव, आजच असं वाटतं का ओपनिंग झालेली आहे कुडाळ स्टेशनची. मस्त गेला एकदम. छान आहे एकदम. तर चला इकडनं आता ऑटो करूया आणि जाऊया आपल्या घरी.